नमस्कार मैत्रिणींनो, एक गृहिणी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे मोदकची भाजी. तर चला तर मग बघूया. तर त्यासाठी मी गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यात जिरे, ओवा, लाल मिरची, हळद आणि मीठ घातलेलं आहे. हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि नंतर याला मिक्स करून पीठ मळून घ्यायचं आहे. घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झालं की आपण सारणसाठी तयारी करणार आहोत. तर त्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे, मिक्सरमध्ये काढायचं आहे. तर त्यामध्ये लाल मिरची आणि घरी बनवलेला मसाला, तेवढे जिरे आणि मीठ घालायचं आहे. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. तर आपलं सारण तयार झालेलं आहे. त्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, पहिलेच बनवलं होतं. आणि तोपर्यंत मसाला भाजून घेणार आहोत. मसाला, फूल, धने भाजून घेतलेलं आहे. सगळं एक एक करून खोबरं भाजून घेतलेलं आहे. खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि दालचिनी घातलेली आहे. तेल घालत आहे त्याच्यात. खोबरं काढून घेतलेलं आहे. नंतर कांदा भाजायला घ्यायचा आहे. कांदा मस्त असं लाल भाजू द्यायचा. लालसर कलर आलेला आहे. आता काढून घेत आहे. नंतर मोदक बनवून घेते. मोदक बनवून घ्यायचे आहे. छान असं मध्ये सारण घालायचं आहे. असे मोदक तयार करून घ्यायचे आहे. नंतर तेल गरम करायला ठेवलं आहे. मोदक तळून घ्यायचे आहे. मोदक तळून घेतले. सर्व मोदक तळून झालेले आहे. नंतर फोडणीसाठी मी जिरे मोहरी टाकून हे मसाला वाटून घेतलेला आहे. तर मी ते मसाला तेलात टाकलेला आहे. नंतर कढीपत्ता आणि हे अंबारी मसाला, लाल मिरची घेतलेला आहे. हे मसाले सर्व तेलात टाकलेले आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं, पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. गरम पाणी टाकल्याने छान असं भाजी लागते, म्हणून मी गरम पाणीच टाकते. गरम पाण्याने छान चव येते भाजीला, म्हणून मी गरम पाणी करूनच घेत असते. छान असा रस्सा झालेला आहे. नंतर मीठ घालायचं आणि याला एक उकळी येईपर्यंत ठेवायचं. एक उकळी आल्यावर त्यात आपल्याला मोदक घालायचे आहे. एक उकळी मस्त आलेली आहे. तर त्यात आपण आता मोदक घालणार आहोत. सर्व मोदक टाकून देत आहे. मोदक टाकून 1-2 उकळ्या आले येऊ द्यायची. नंतर आपली भाजी तयार. कोथिंबीर टाकायची वरती. भाजी तयार. तर आपल्याला कशी वाटली मोदकाची भाजी तर नक्कीच सांगा. तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करून बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा.